आमदार सुलभा खोडके यांनी 8 मार्च महिला दिनानिमित्त महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या। महिला सक्षमीकरण कसं करावं या माध्यमातून त्यांनी आपले मुद्दे मांडले। परंतु गेल्या 5-7 वर्षापासून या ठिकाणी शासनाच्या वतीने भरती होत नाहीये। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी असणाऱ्या महिलांना काम करण्याची संधी या ठिकाणी शासनाच्या वतीने द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते। आणि ही संधी देत असताना आज आपण बघतोय पुरुषांच्या बरोबरीने महिला शिक्षण घेत आहे आणि शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी फक्त आपण त्या ठिकाणी आरक्षण टाकलं 30%च महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देता। म्हणून मला या ठिकाणी शासनाला सांगायचं आहे की महिलांना पुरुषांच्याच बरोबरीने नोकरीमध्ये सुद्धा 50% आरक्षण द्यावं, जेणेकरून महिला सुद्धा सक्षम होतील आणि चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते। आणि आज या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी भागामध्ये असणारा महाराष्ट्रातला कुपोषणाचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे। कुपोषण आणि महिला याचा जवळचा संबंध आहे। म्हणून या ठिकाणी आरोग्याच्या माध्यमातून कुपोषणाचा सुद्धा विषय संपला पाहिजे। आज कुपोषणाच्या माध्यमातून शासनाने अनेक योजना आणल्या, अनेक योजनेची अंमलबजावणी होत आहे, परंतु ती अंमलबजावणी होत असताना तिथपर्यंत पोहोचत नाही। म्हणून कुपोषणाला हे कलंक आपल्याला लागलेला आहे महाराष्ट्राला, ते जर आपल्याला संपवायचं असेल तर मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती करायची आहे की जे काही आपण योजना या ठिकाणी कुपोषणाच्या माध्यमातून आणत आहे त्याची अंमलबजावणी होते की नाही ती पाहण्याची गरज आहे। परंतु ती जी योजना जर आपण आणल्या की त्यांच्या आजारावर लक्ष देण्यासाठी या ठिकाणी दवाखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या आरोग्याच्या माध्यमातून या प्रश्नाला सुद्धा न्याय देण्याचं काम आणि त्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा जर आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला, औषधी उपलब्ध करून दिला तर निश्चितच त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न फार कमी होतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते। ते छोटे मोठे उद्योग सुद्धा त्या ठिकाणी तयार केले पाहिजे, चालू केले पाहिजे। म्हणून हे बचत गटाच्या महिलांना उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे। म्हणून किमान कौशल्य विकासाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज आहे। कारण महिला जेपर्यंत आर्थिक सक्षम होणार नाही तेपर्यंत खऱ्या अर्थाने आमच्या महिला सक्षम झाल्या असं म्हणताही नाही। म्हणून महिला आर्थिक सक्षम सुद्धा झाल्या पाहिजे। आणि या ठिकाणी करत असताना या ठिकाणी सांगते की शासनाच्या वतीने कारण हा कायदा काय याचे परिणाम काय आहे, आम्ही गुन्हा केला तर काय होणार आहे मी या ठिकाणी सांगू इच्छिते। अमरावती विभागामध्ये आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये 2 घटना झाल्या। कॉलेजमध्ये मुलगी जाणारी होती, रस्त्यावरतीचा खून केला होता। धामणगाव या तालुक्याच्या ठिकाणी तेच झालं। दुपारच्या वेळेस येऊन खून करून टाकतात, डायरेक्ट चाकूच्या वार करतात आणि मारून टाकतात मुलींना। म्हणजे काय आणि आपण त्याला पकडलं जातं। म्हणजे हा गुन्हा करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी कशी करता येईल, या गुन्हा कसा आपल्याला कमी करता येईल म्हणून या ठिकाणी शालेय शिक्षणापासूनच आणि हा कायद्याचा धाक दिशा हा कायदा चांगला आहे। याच्यामध्ये कलम जे आपण घेतले ते चांगले आहे, गुन्हे सुद्धा आहेत, पण त्या गुन्ह्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। त्याचा धाक या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। म्हणून याचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे। म्हणून या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करते की 50% महिलांना त्या ठिकाणी आपण आरक्षण द्यावं, 50% महिलांची या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये भरती करावी। आणि भरती करत असताना अध्यक्ष महोदय भरती करत असताना ग्रामीण भागातल्या शेवटच्या पोलीस स्टेशन पर्यंत महिलांची त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी असली पाहिजे की जेणेकरून त्या महिलाकडे जर अशा काही घटना घडल्या त्यांना महिलापर्यंत त्यांच्या त्या गुन्ह्याची नोंद त्या ठिकाणी करण्यात येईल। तिच्यावर झालेला अन्याय असेल, अत्याचार असेल, या माध्यमातून तिला गुन्हा नोंदवण्यासाठी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची हिंमत वाढेल। म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला विभाग असणं आवश्यक आहे। आपण म्हणतोय पुरुष आणि महिला बरोबर असल्या पाहिजे, कारण संसाराची रथाची चाकच आहे 2 आहेत, एक पुरुष आणि एक महिला आहे। म्हणून ही दोन्ही जर चाकं आपल्याला व्यवस्थित चालवायची असेल, संसाराची चाकं आणि आपल्या देशाचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या महाराष्ट्राचा कारभार आपल्याला व्यवस्थित जर चालवायचा असेल तर मला वाटते की निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा महिलांना समान संधी दिली पाहिजे, जेणेकरून महिला पुरुष हा भेदभाव हा संपुष्टात येईल आणि महिला हा सक्षमीकरणाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्या सक्षम होतील यासाठी सुद्धा शासनाने या ठिकाणी लक्ष द्यावे।